श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। त्याचबरोबर कमेंट करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर आज आहे कालभैरव जयंती। कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीलाच कालभैरव जयंती साजरी केली जाते। या दिवशी मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण बरेचसे उपाय, तोडगे, सेवा करत असतो आणि नक्कीच ते सफल होत असतात। तर आपल्यावरती जर शनीची साडेसाती असेल, राहू केतू दोष असेल, काल सर्प दोष असेल इत्यादीपासून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी आजचा दिवस खरंच खूप प्रभावीशाली असा आहे। जर आपण आज काही मंत्रांचा उच्चार केला, काही उपाय केले तर नक्कीच ते त्याचं फळ आपल्याला मिळत असतं। कालभैरव हे भगवान शिवाचे रुद्र रूप मानले जाते। या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे, तर तो उपाय केला तर नक्कीच आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। आता ज्यांना जसं जमते तसे ते उपाय करत असतात। हे बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी असतात। त्या अडचणींना दूर करण्यासाठी आपण सतत धावपळ करत असतो की नको आपल्या वाटेला कधीही दुःख, संकट, अडचणी येऊ नये, जेणेकरून आपली परिस्थिती बिघडेल, आर्थिक परिस्थिती बिघडेल, याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष वेधलेलं असतं। पण आपण काही उपाय तोडगे जर केली, सेवा तर करणं आपलं कर्तव्यच आहे। सेवा केल्याने आपल्या जीवनामधले सर्व मनोकामना पूर्ण होतात। पण जर आपण कितीही कष्ट केले आणि त्या कष्टाची आपल्याला बदला मिळत नसेल तर त्यावेळेस आपण उपाय तोडगे करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। जर आपल्यावर कोणाची वाईट नजर झालेली असेल, कोणापासून आपल्याला धोका असेल, कोणी आपल्यावर काही भूतबाधा करत असेल, त्यांच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर काय उपाय करायचा आहे, तर आज संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे। कालभैरव जयंती आहे आज, आणि आज संध्याकाळी आपल्याला एक गोड पोळी बनवायची आहे, गुळाची पोळी बनवायची आहे आणि काळ्या कुत्र्याला ही पोळी, गोड पोळी खायला द्यायची आहे, खाऊ घालायची आहे, जेणेकरून आपल्याला कालभैरव यांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे। त्यानंतर आता उपाय काय करायचा आहे बघा, तर मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला कालभैरव यांच्या समोर लावायचा आहे, मंदिरात लावायचा आहे, जेणेकरून आपल्याला ज्या काही आपले ग्रहदोष आहेत ते दूर होण्यासाठी, शत्रू देखील तुमच्यावर एखादी कोणाची बरी वाईट नजर असेल किंवा काही बाधा करत असेल तर त्यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी आपल्याला आज संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि तिथेच बसून आपल्याला एक वेळेस कालभैरव अष्टक आपल्याला पठण करायचं आहे। बघा, तुमच्यावर वाईट नजर असू द्या, काही भूत होऊ नये याच्यासाठी कालभैरव अष्टक आपल्याला पठण करायचं आहे। तुमच्या भोवती एक सकारात्मक कवच निर्माण होण्यासाठी, कोणाची वाईट नजर तुमच्यावर होणार नाही किंवा बाधा होणार नाही, त्याचबरोबर तुम्हाला कोणताही दोष होणार नाही, शत्रुदोष सुद्धा होणार नाही, ग्रहदोष होणार नाही, तुम्हाला वाईट नजर लागणार नाही, याच्यापासून मुक्तता होण्यासाठी, शनीची साडेसाती निघून जाण्यासाठी आपल्याला कालभैरव अष्टक प्रभावी खूप जणांना याचा प्रभाव अनुभव आलेला आहे। तसं तर आपण नित्यनियमाने दररोज आपल्या घरामध्ये कालभैरव अष्टक संध्याकाळी पठण करायलाच पाहिजे। पण आजचा प्रभावीशाली असणारा दिवस कालभैरव जयंती आहे, म्हणून आपल्याला कालभैरव यांच्या मंदिरात आपल्याला हे पठण करायचं आहे। तर या प्रकारे मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून आपल्याला कालभैरव अष्टक पठण करायचं आहे। खूप सोपी सेवा उपाय आहे, जेणेकरून आपण सर्व अडचणीतून मुक्त होऊन आपले सर्व दोष नाहीसे होण्यास आपल्याला खूप प्रभावी असा हा आजचा उपाय आहे। तर नक्की करा। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।